तुमचा गॅस हा 1 महिन्यातच संपतो? हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। जर तुमचा गॅस हा 1 महिन्यात संपत असेल तर तो 2 ते 2.5 महिने कशा पद्धतीने जावा त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे। पण घरामध्ये भरपूर लोक असतील, स्वयंपाक खूप जास्त बनत असेल तर नक्कीच गॅस सुद्धा लवकर जाणार आहे। पण हा गॅस तुम्हाला लवकर घालवायचा नसेल तर छोटे टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत। त्या सगळ्या काही मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात प्रथम जेव्हाही तुम्ही नवीन सिलेंडर लावता तर त्याचं वेट करायचं आहे। व्यवस्थित त्याचं वेट करायचं आहे, बघायचं आहे त्याचं वेट किती भरतं। साधारणतः 14.2 किंवा 14.3 असं kg वेट भरेल। आता सिलेंडरवरती लिहिलेलं असतं 15.7 किंवा 15.8 kg असं लिहिलेलं असतं आणि टोटल सिलेंडरचं जर वेट घेतलं तर ते 30 kg असतं। म्हणजे ग्रॉस वेट असतं सिलेंडरचं 30 kg, जे सिलेंडरवरती लिहिलेलं असतं ते वेट असतं 15.7 किंवा 15.8 आणि त्यानंतर जे ॲक्च्युअल आपण मोजतो ते वेट असतं 14.3 ते 14.24 आसपास। ठीक आहे, एवढं kg तुम्हाला सगळ्यात पहिले ते चेक करायचं। जर तुम्हाला 14 खाली किंवा जास्त कमी दिसत असेल तर ते सिलेंडर तुम्हाला रिटर्न करायचं आहे। जेव्हाही तुम्ही सिलेंडर लावत आहात किंवा लावलं आहे त्यानंतर गॅसचा पाईप असतो ना आणि शेगडीजवळ जे कनेक्शन असतं ते चेक करायचं, तिथे लिकेज आहे का नाही ते कळतं। आता ते कसं समजायचं, तिथून जर तुम्हाला वास येत असेल ना तर समजायचं कुठेतरी लिकेज आहे। त्यानंतर कधीही भाजी बनवताना फ्लेम ही लहानच ठेवायची, म्हणजे जेणेकरून गॅस जास्त वाया जात नाही। बरेच लोक हे फ्लेम अति मोठी करत असतात आणि त्याचा याने जे आहे भांड्याच्या वरपर्यंत ती फ्लेम येते, उगाच तो गॅस वाया जातो। त्यामुळे मंद ते मध्यम आचेवरती शिजवावं। आता डाळ भात लावत असताना तो पटकन शिजण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं डाळ भात आधी भिजत घालायचा आहे। का? कारण तो शिजण्यास खूप मदत मिळते। जर तुम्ही भिजत ठेवलं ना तर 15 मिनिटं लागणाऱ्या डाळ भाताला तुम्हाला अगदी मी म्हणेल 5 ते 7 मिनिटं लागतात। त्यानंतर तुम्हाला प्रेशर कुकरचाच वापर करायचा आहे। प्रेशर कुकरचा जर वापर केला तर डाळ भात हा लवकर शिजतो। आता कसं आहे ना, प्रेशर कुकरमध्येच भाज्या शिजवाव्या की नाही यासाठी आपण जे आहे पुढचा व्हिडिओ बघणार आहोत। आणि प्रेशर कुकरमध्ये शिजणाऱ्या भाज्या ह्या न्यूट्रिशन जे आहेत, काही म्हणतात की त्याचे न्यूट्रिशन जातात, काही म्हणतात नाही जात। त्याचं नेमकं काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे ही टिप नक्की फॉलो करा की आधी तुम्हाला कधीही भात वगैरे बनवायचा असेल, प्रेशर कुकरमध्येच नाही पातेल्यात जरी बनवायचा असेल तर तुम्हाला तो भिजत घालायचा आहे, म्हणजे तो लवकर शिजत असतो। आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवत असताना अशा पद्धतीने भांड्यातच शिजवायचा आहे आणि नंतर तुम्हाला प्रेशर कुकरमध्ये जे आहे ही शिजवण्यासाठी घालायचं आहे। त्यानंतर आपण बऱ्याचदा भाज्या बनवतो आणि बऱ्याचदा काय करतो माहिती आहे का, त्या खूप ओव्हरकुक करतो। आता ओव्हरकुक केल्यामुळे त्याची न्यूट्रिशन तर जातात पण गॅससुद्धा जास्त जातो। त्यामुळे भाज्या जेवढ्या शिजायला हव्यात तेवढ्या शिजवाव्यात, ओव्हरकुक करू नका। कारण पर्यायी काय होतं आहे, गॅससुद्धा कमी लागतो आणि आपली बचतसुद्धा होत असते। त्यानंतर ओले भांडे आता आपण धुतो आणि लगेच गॅसवरती ठेवतो। जर ते पटकन जे आहे कपड्याने पुसून घेतलं त्यामुळे गॅसला जास्त कष्ट करायची गरज पडत नाही आणि आपली बचतसुद्धा होते। ती कशी, ती ओलं असल्याकारणाने ते कोरडं करण्यासाठी गॅसला जास्त वेळ जावा लागतो। त्यामुळे तुम्ही जर ते आजच पुसून घेतलं तर तेवढा वेळ नक्की वाचतो, गॅससुद्धा जास्त लागत नाही। सो या छोट्या ट्रिक्स आहेत। त्यानंतर तुम्ही काहीही शिजत घालत असाल तर शिजत घालत असताना त्यावरती प्लेट ठेवावी, म्हणजे आपल्याला जास्त गॅस लागत नाही। जे काही शिजत आहे ते लवकर शिजतं आणि गॅसची सुद्धा बचत होते। त्यानंतर कधीही नवीन गॅस लावला तर बघायचं आहे की तो गॅस आपण कोणत्या तारखेला लावला आहे आणि लगेच ते कॅलेंडरवरती लिहून ठेवायचं, म्हणजे आपल्याला समजतं की आपला गॅस हा किती महिने गेला आहे। आणि आपण ह्या टिप जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की कळेल की तुमचा जो जाणारा गॅस होता, जो खूप कमी जायचा, ह्या छोट्या ट्रिकमुळे तुमचा गॅस हा नक्की जो आहे तो तुम्हाला जास्त दिवस जाणार आहे। आणि असं जर केलं ना तर तुम्हाला नेमकं लक्षात येतं की आपल्याला हे एक गॅस सिलेंडर हे किती महिना जात आहे आणि आपल्याला एक सवयसुद्धा लागते।
कसं आहे ना, स्वयंपाकघरात पूर्वी ना लाकडं कोळसे वापरून स्वयंपाक केला जायचा. त्यानंतर स्टोव्ह आले. फर आवाज करणारा स्टोव्ह हा आता कधीतरी आणि क्वचितच कोणत्या तरी घरात एखादाच बघायला मिळेल. आता त्या आवाजावर मात करून मग मंद तेवणारे वातीचे स्टोव्ह आले होते. मग यानंतरच्या काळात आले गॅस सिलेंडर. आता गॅसच्या वापराने वेळाची भरपूर बचत होते, आवाजाचाही त्रास नाही होत आणि त्याचबरोबर स्वयंपाक हा पटपट होतो नाही का. पण इंधनाची बचत कशी करावी ही समस्या मात्र आजही कायम आहे आणि इंधनाचे दर हे फार वाढत चाललेले आहेत. त्यामुळे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आपण फॉलो करायचे आहेत. इंधनाचे वाढते दर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दर सतत बदलत असतात, त्यामुळे आपल्याकडेही हे दर महागच असतात. आता एका महिन्यात आणि कधीकधी महिन्याच्या आतच संपणारा गॅस हा कधीकधी आपला आर्थिक गणितसुद्धा चुकवू शकतो, कारण सरकार फक्त 12 सिलेंडरवर सबसिडी देतं. 13वा सिलेंडर आपल्याला जास्त पैसे देऊनच घ्यावा लागत असतो. मग यावरती तुम्हाला अशा छोट्या छोट्या उपायांनी जर तुम्ही आजमावले तुमच्या किचनमध्ये, तर नक्कीच तुमचा गॅस हा 1 महिना जायच्या ऐवजी नक्कीच 2 महिने जाईल. काटकसरीने आणि बेतानेच गॅस वापरला पाहिजे. आता बरेचसे लोक हे गॅसवरतीच पाणी तापवत असतात, आंघोळ करण्यासाठीचं जे पाणी असतं ते तापवत असतात. मग अशा वेळेस नक्कीच तुमचा गॅस हा जास्त जाणार आहे. मग याला पर्यायी म्हणून तुम्ही गीझर घेऊ शकता किंवा हीटरचाही वापर करू शकता. ते मात्र खरं आहे की वीज बिल जास्त येईल, किंवा मग तुम्ही गीझर वगैरे सारखे सुद्धा ऑप्शन चूज करू शकता किंवा सोलार वगैरे सुद्धा आहे. सो तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्की फॉलो करू शकता. जर तुम्हाला पाणी तापवायचंच आहे तर मग तुम्ही इंडक्शन वगैरेचा सुद्धा वापर करू शकता. त्यामुळे आपला गॅस नक्कीच बचत होईल गॅसची. त्यानंतर तुम्ही कधीही अन्न शिजवत आहात तर अन्न हे एकदम मोठ्या आचेवरती करायचं नाही. मोठ्या आचेवरती केल्यामुळे त्याचे न्यूट्रिशन तर जातातच, पण उगाच गॅससुद्धा वाया जातो. त्यामुळे नक्कीच मंद ते मध्यम आच करायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे आहे तुमचा वेळ थोडासा जास्त लागू शकतो, पण न्यूट्रिशनसुद्धा तसे आणि तसेच राहील आणि अन्नसुद्धा व्यवस्थित शिजेल, ओव्हरकुक होणार नाही. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. चपात्या झाल्या असतील किंवा काहीही केलं असेल तर तवा गरमच असतो. मग त्या तव्यावरती तुम्ही भाजीचं पातेलं ठेवायचं, म्हणजे काय होईल की भाजीसुद्धा गरम राहील आणि जी काही तवा गरम असलेली वाफ आहे त्या वाफेमध्येच भाजी गरम होईल आणि एक्स्ट्रा आपल्याला काही गॅस वगैरे चालू करून ते गरम करायची गरज पडणार नाही. आता बघा, चपात्या करत असू किंवा भाकरी करत असू, ठीक आहे. आता तवा हा बऱ्याचदा चपाती करत असताना बरेचसे लोक काय करतात की चपाती लाटतात आणि मग ती टाकतात, ती भाजून घेतात आणि मग दुसरी लाटायला लागतात. मग अशा वेळेस काय होतं की गॅस हा भरपूर वाया जातो. मग बॅक टू बॅक चपात्या करायची तुम्हाला सवय असेल तर फार उत्तम, पण जर नवशिके असतील तर त्यांना नक्कीच थोडासा वेळ लागतो हे करण्यासाठी. तर त्यांनी काय करायचं, अशा वेळेस चपात्या लाटून घ्यायच्या, मग शेकायच्या, किंवा एकावर एक चपाती करून 2 चपात्यासुद्धा ॲट अ टाईम शेकल्या जाऊ शकतात. यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. आता बघा, जेव्हाही तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी गेला आहात तर भाजी असेल, भात असेल आणि चपात्या असेल एकदाच करायला घ्यायच्या. म्हणजे 2 बर्नर असेल, 3ही बर्नर असेल, ॲट अ टाईम होताल. काय होतं, बऱ्याचदा आपण कुकर लावतो आणि दुसरं काम करायला जातो, मग एकदम ओव्हरकुक तर ते होतंच, शिट्ट्याही भरपूर होतात आणि आपला गॅससुद्धा भरपूर वाया जातो. गॅसला जेवढं सुरू राहायला पाहिजे तेवढंच, अन्न शिजायला पाहिजे तेवढाच तो राहिला पाहिजे. मग अशा वेळेस आपलं पूर्ण लक्ष दुसऱ्या कामामध्ये असतं आणि आपल्या लक्षात राहत नाही की कुकरच्या नेमका किती शिट्ट्या झाल्यात. सो नेहमी स्वयंपाक करायला गेलं तर एकदाच पूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा आणि एकदाच फ्री व्हायचं. आपल्यालाही स्वतःसाठी वेळ मिळतो आणि गॅसची सुद्धा बचत होते. आता चपाती शेकत असाल किंवा भाकरी शेकत असाल, ती कधीही गॅसच्या मोठ्या आचेवरती किंवा डायरेक्टली गॅसवरती नका शिजू. त्यालाही मोठी आच करावी लागते आणि आपला उगाच जो आहे तो गॅस मला असं वाटतं वाया जातो. त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, त्या तव्यावरती शेकू शकता. आता बघा, आता असेच आपण काय करतो, चपाती टाकून देतो किंवा भाकरी टाकून देतो, पण असं कधीच करायचं नाही. तवा ऑलरेडी आपला गरम असतो, थोडासा वेळ लागेल, पण अगदी खरपूस अशी आपली चपाती किंवा भाकरी भाजली जाते. त्यामुळे कधीही अशा डायरेक्टली फ्लेमवरती तुम्ही भाकरी वगैरे कधीच भाजायची नाही. कसं आहे ना, तव्यावरती भाकरी भाजली की अगदी खरपूस लागते आणि बऱ्याचदा हा माझा पर्सनल अनुभव आहे की मला तशी फ्लेमवरती भाजलेली बिलकुल आवडत नाही, कच्चीसारखी वाटते. त्यामुळे मी नेहमी तव्यावरतीच जे आहे ते भाजत असते. आता बघा ना,
स्वयंपाक झाला की आपण गॅसची ही साफसफाई करतच असतो. ठीक आहे, साफसफाई करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असू शकते. त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला नियमितपणे गॅस हा साफ ठेवायचा असतो. पण गॅस साफ करण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बर्नरसुद्धा बघायचे आहेत. बर्नर हे व्यवस्थित आहेत की नाही. जर ते खराब झाले असतील तर मग ते व्यवस्थितरित्या स्वच्छ करणे, त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचबरोबर नियमितपणे चेक करणे की गॅसमधनं कुठनं वास वगैरे येतो आहे का, किंवा बटन वगैरे आपण व्यवस्थित बंद केले आहेत की नाही, हे सगळं काही तुम्हाला नेहमी चेक करत राहायचं आहे. आता बर्नर हे साफ करण्यासाठी आले, हे कसं बरं ओळखायचं ते जाणून घेऊयात. तर तुम्हाला काय करायचं आहे, बर्नर हे चालू करून बघायचं आहे. जर त्याची फ्लेम ही तुम्हाला निळसर असेल तर मग ठीक आहे, ओके, म्हणजे साफ करायची गरज नाही. पण जर ती निळसर दिसत नसेल, लाल असेल, तर म्हणजे तुमचे बर्नर साफ करण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर बर्नर साफ केल्यानंतर इथे सुद्धा असं कार्बन साचलेलं असतं, ते सुद्धा साफ करायचं. आणि नंतर तुम्हाला जे आहे बर्नर पुन्हा एकदा चेक करून बघायचं. त्याची फ्लेम जर निळी आली, याचा अर्थ गॅसचे जे काही बर्नर आहेत ते व्यवस्थित साफ आहेत. तुम्ही बघू शकता, व्यवस्थित कमी गॅस केल्यानंतर निळी फ्लेम येते आहे, याचा अर्थ बर्नर हे व्यवस्थित साफ आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि अतिमहत्त्वाची टीप, ते म्हणजे योग्य प्रमाणात स्वयंपाक करा. थोडं थोडं अन्न शिजवणे हे जास्त इंधन खर्च करणारं ठरतं. त्यापेक्षा पोळ्या भाजी हे थोडं जास्त बनवा. वेळ आणि इंधन नक्की वाचतं. चहा करताना वेगवेगळा करू नका, एकदम सगळ्यांचा चहा करा. प्रत्येकाचा एक एक कप चहा उकळायला जेवढा गॅस लागतो त्यापेक्षा कमी गॅसमध्ये सर्वांचा एकत्रितपणे चहा होतो आणि बचत होते. सगळं झाल्यानंतर रेग्युलेटर तुम्हाला नक्कीच बंद करायचं आहे. सकाळचा स्वयंपाक झालेला असो किंवा रात्रीचा स्वयंपाक झालेला असो, तुम्हाला तुमचं गॅसमधलं काम झाल्यानंतर रेग्युलेटर नक्की बंद करायचं आहे. सो हे सगळं सांगण्याच्या मागे माझा उद्देश हाच आहे की थोडक्यात काय, बचत हीच मिळकत असते. याच्याच धोरणाने गॅसची बचत केली तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम दिसतील. सो तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या सगळ्या ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.